मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षको, मी नाझरीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षको, आज पुन्हा आपण भेट दिलेली आहे न्यू पनवेल येथील सेक्टर 15 मध्ये. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत मोदगेकर सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमात धन्यवाद. आज आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय आगळीवेगळी रेसिपी बनवून दाखवता? मॅडम, आतापर्यंत मी तुम्हाला रेसिपी झटपट आणि ताबडतोब करणाऱ्या असतात. आताची जी रेसिपी जरी झटपट होत नसली तरी पण अतिशय सोपी आहे, कोणीही करू शकते. आतापर्यंत तुम्ही कढी भात, दही कढी असं बरेच कढीचे प्रकार खाल्ले असतील, पण आज मी तुम्हाला भेंडी कढी हा नवीन प्रकार करून दाखवणार आहे. भेंडी कढी मध्ये काय स्पेशल असं? त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकायची. व्हेरी गुड. म्हणजे नेहमी आमच्याकडे तरी ना कढी करताना त्याच्यामध्ये भजी टाकतात. जे भजी असतात साधे बेसनाचे करतात किंवा कांद्याची भजी करतात आणि ती त्याच्यामध्ये टाकतात कढीमध्ये. तर इथे आपण आज कढीमध्ये ती भजी न टाकता भेंडी टाकणार आहोत. बरोबर आहे. आणि यांचं एक गणित मला खूप आवडलं की सगळ्या सोप्या रेसिपीज दाखवतात. म्हणजे जर घरी बायकांना जे कंप्लेंट असेल की माझा नवरा काहीच करत नाही, तर ते नवरे हे एपिसोड्स बघून हा मी चला काहीतरी करून आज बायकोला खायला घालतो, अशा प्रकारचे काही एक्सपेरिमेंट जरूर करून बघू शकतात. हो की नाही? कढी पराठावर खाऊ शकतो, भातावर कशावरही खाऊ शकतो, अशी सुद्धा बिना भात सुद्धा खाऊ शकतो आणि अतिशय चविष्ट असते. हो ना. सामग्री आपण काय काय वापरणार आहोत ते दाखवतो. पाव किलो चिरलेली भेंडी आहे, 2 कप बेसन, 2 वाटी दही, हिंग, मोहरी, जिरे, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, चवीसाठी कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, तेल, चवीसाठी काळं मीठ आणि ते मिश्रण गडद होऊ नये म्हणून थोडंसं पाण्याची गरज आहे. बरं. आता आपण काय घ्यायचं? सर्वप्रथम आता दही आणि बेसनचं मिश्रण करून घेऊया. बरं, याच्यात टाकूया. आता 2 कप बेसन टाकायचं. एक चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद, बरं, चवीसाठी मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून ढवळून घ्यायचं. म्हणजे त्या बेसनाच्या गाठा पडता नाही, गाठा पडता कामा नये. म्हणजे साधारणपणे आपल्याला एवढं सैल पाहिजे, नाही घट्ट नको आहे. घट्ट नको आणि गुठल्या नसल्या पाहिजे. हा, याच्यात गुठल्या अजिबातच राहिलेले नाहीत ना, एकदम घेतलेलं आहे. हो, छान झालेलं आहे. आता हे झालंय का पूर्ण करून आपलं? आता हे मिश्रण झालेलं बाजू. आता भेंडी आपण भाजायला घेऊया. अच्छा, भेंडी तेलात आपल्याला तळून घ्यायची का परतून घ्यायची? परतून घ्यायची. तेल टाकून घेऊ. सर्वप्रथम कढईत तेल टाकायचं ना. ते गरम होते ना. हां, कढई आपली तशी गरम झालेलीच होती. हिंग, बरं, फोडणीला सुरुवातीला. त्यानंतर जिरे आणि मोहरी. थोडं हलवून घ्यायला. आता याच्यात काय टाकायचं अजून? आणि 2 लाल मिरच्या तोडून टाकायच्या. बरं.
थोडा कढीपत्ता टाकावा लागेल चवीला. अच्छा, म्हणजे व्यवस्थित आपण जशी फोडणी देतो तशी फोडणी देऊन द्यायची आणि ते भेंडी टाकून भाजून घ्यायची. ओके, मग आता टाकूया भेंडी याच्यात? टाका. बरं. भेंडी चांगली भाजून घ्यायची कारण त्यातला जर चिकटपणा दह्यामध्ये उतरला तर त्याची मजा निघून जाईल. त्यामुळे त्याला लालसर असा रंग येईपर्यंत त्याला टाकून घ्यायचे. ओके ओके. 2-3 मिनिटं तरी भाजून घ्या. 2-3 मिनिटं तरी आपण त्याला भाजून घेणार. म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ते फक्त त्याचा चिकटपणा जो आहे निघण्यासाठी आणि थोड्या त्या भेंड्या खुसखुशीत होतील यासाठी ही प्रोसिजर करत आहोत. त्याच्यासाठी लागणाऱ्या 2 ते 3 मिनिटं तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. तुमच्या सुगरण हातांना पोटे उत्पादनाची जोड द्या आणि पहा सारं जीवन कसं खमंग आणि चटकदार होते ते. संपूर्ण रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत घराघरात पोहोचलेली पनवेलची प्रसिद्ध पोटे उत्पादनं. सुपर मिक्स मसाला, संडे स्पेशल मसाला, स्पेशल गरम मसाला, स्पेशल चिकन मटन मसाला, आगरी कोळी मटन मच्छी मसाला, बिर्याणी मसाला, गोडा ब्राह्मणी मसाला, घाटी मसाला, फिका मसाला, याशिवाय झणझणीत लसूण चटणी, काश्मीरी मिरची पावडर, शुद्ध मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, मिरी पावडर, अगदी चाट मसाला, सांबार मसाला आणि स्वादिष्ट चहा मसाला देखील. काय तोंडाला पाणी सुटलं ना? एकदा घ्या, कायम घेतच राहा. पोटे मसाले. शुद्धता, दर्जा आणि वजन यात कुठलीही तडजोड नाही. पोटे मसाले रायगड जिल्ह्यात सर्व रायगड बाजार व नवी मुंबईमध्ये सर्व फूडलँड फ्रेश मध्ये उपलब्ध आहेत. नारायण जयराम पोटे आणि कंपनी, टपाल नाका पनवेल, दूरध्वनी 2745-2363. पोटे मसाले. 65 वर्षांची 4 पिढ्यांची परंपरा. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. प्रेक्षक हो, खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आपण भेंडी मस्त रेडी फ्राय होण्यासाठी ठेवलेली होती. त्याच्यातला जो चिकटपणा असतो तो निघून जावा म्हणून झालेलं आहे पूर्ण. आता ते आता काय करूया आपण? आता हे मिश्रण आता याच्यात टाकूया. शिजवून घ्यायचं. ओके. आता हे मिश्रण टाकून हे पण टाकत. आता सतत ढवळत राहायचं आहे कारण ते गाठी होऊ नये म्हणून. ते जरा जाडसर झाले, त्याच्यात थोडं पाणी टाकावं लागेल, नाही त्याच्यात परत गुठळ्या तयार होते. हो, थोडं घट्ट झालेलं आहे नाही का ते. व्यवस्थित पाणी टाकून आपण कढीसारखं करून घ्यायचं. म्हणजे बेसिकली त्याला कढीसारखं एकदम पातळ करून घ्यायचं. पातळ होण्याकरता पाणी टाकलेलं आहे. मला जेवढं हवं तेवढं मी पाणी टाकलं. तुम्हाला जसं पातळ किंवा जाड हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. पण आता पाणी टाकल्या कारणाने थोडं मिठाचं प्रमाण कमी झालं असेल, म्हणून मला आता थोडंसं मीठ टाकावं लागेल. चवीकरता थोडंसं मीठ टाकावं लागेल आणि ते चांगलं ढवळून घेतो. नाजमीन मॅडम, हे आता उकळी आली आहे, म्हणजे आपली जवळजवळ कढी तयार झाली आहे. पण ते आतलं ते भेंडी वगैरे शिजण्याकरता 4-5 मिनिटं. आणि ते का आपण भेंडी आधी फ्राय करून घेतली, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ नाही लागत. जास्त वेळ लागला तरी 3-4 मिनिटं आपण उकळत. हो, 3-4 मिनिटात होऊन जाईल आपलं. हो, मग आता याला आपण उकळत ठेवूया थोडा वेळ. अशा रेसिपीज जर बनवायच्या म्हटलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रेसिपीज बनवायला आवडतात? म्हणजे काही स्पेशल व्हरायटी, चायनीज म्हणा किंवा साऊथ इंडियन, असं कोणता विषय तुम्हाला आवडतो जास्त?
असं काही नाही, जी सोपी असेल आणि पटापट पण असेल ती बनवता तुम्ही? ते साऊथ इंडियन असो मग पंजाबी असो कोणती, दॅट डझंट मॅटर. अच्छा. आणि अशा किती रेसिपीज तुम्ही बनवता साधारणपणे घरी? म्हणजे प्रत्येक वेळेला काही ना काही बनवतच राहता, बिझी असता? मुलांना कंटाळा आला की तुम्ही बनवता. व्हेरी गुड. म्हणजे काही झालं तर वहिनींना त्रास नाही आहे, स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर एखाद्या दिवशी तुमच्या पण मदत त्यांना आरामात मिळत असेल नाही का? ही झाली असेल नाही आपली कढी आता? ही झटपट कढी, तयार भेंडी आहे. कढी तयार झालेली आहे. हो. याला तुम्ही परोठा, भात, चपाती कशावरही खाऊ शकता. हो खरंच. किंवा असंच देखील खाल्लं तरी छान टेस्टी लागेल नाही का? छान लागतं. ही झाली आपली भेंडी कढी तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. भेंडी कढी. साहित्य: भेंडी, 2 कप दही, अर्धा वाटी बेसन, अर्धा चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा हळद, मीठ, हिंग, मोहरी, जिरे, तेल, कढीपत्ता. कृती: दह्यामध्ये बेसन, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा हळद, मीठ घालून एकजीव करून घ्यावे. गुठळे होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पॅन गॅसवर ठेवावा, त्यात तेल टाकून गरम करावे. त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरे घालून पॅन थोडंसं हलवून घ्यावे. 2 लाल मिरची तोडून टाकाव्या, कढीपत्ता टाकावे आणि भेंडी घालून लालसर परतून घ्यावी. 2-3 मिनटं हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्याला चांगला लालसर रंग आल्यावर दहीचे बनवलेले मिश्रण त्यात घालावे व एकत्र करावे. त्यात वाटल्यास थोडेसे पाणी घालावे आणि तेवढे सैल करून घ्यावे. 1 उकळी आल्यानंतर 5 मिनटं शिजवून घ्यावे आणि गरमागरम सर्व करावे. ही झाली आपली भेंडी कढी तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. नाजनीन मॅडम, ही आपली भेंडी कढी तयार झाली आहे. येस, आणि याची ऑफकोर्स. जरा चव बघून हे आता तर मी सध्या भाता वगैरे बरोबर नाही खाते, अशीच खा. हे घरी अशीच मी सुद्धा करून चांगली बघून. लागते. हो, अशी सुद्धा छान लागणार आहे ती, कारण त्याची चव मस्त आली. एक भेंडीचा पीस पण मी याच्यामध्ये घेतलेला आहे. अतिशय टेस्टी झाली आहे. आणि भेंडीची आपण आधी हे करून घेतलं ना, त्याच्यानंतर ती लवकर माझ्या मते शिजलेली आहे. आपण ते व्यवस्थित नंतर फक्त 1-2 उकळी घेऊन जरी शिजवलं ना, मस्त शिजलेली आहे. प्रेक्षको, छान झालेले आहे, एकदम आगळा वेगळा पदार्थ. प्रेक्षको, नक्की घरी करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि तुमच्याकडेही अशाच काही वेगवेगळ्या रेसिपी असतील तर आम्हाला लिहायला विसरू नका. आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे खमंग मेजवानी, चॅनेल 1, 119, आशादीप, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी, पनवेल. मुदगीकर सर, पुन्हा एकदा तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अशा तुम्ही झटपट बनवणाऱ्या रेसिपी ज्या काही शिकवल्यात खूपच छान होत्या. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण सुद्धा आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. पाहिलं महिलांनो, जरी महिलांना 50% आरक्षण दिलेलं असलं आणि महिला जरी या प्रयत्नात असल्या की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायचं आहे, पण पुरुषसुद्धा कुठेही कमी नाहीत बरं का. म्हणजे किचनला नॉर्मली आपण म्हणतो की ही माझी खोली आहे, तिथे आता पुरुष पण यायला लागलेले आहेत. त्यामुळे महिलांनो, सावध व्हा, सावध होऊ नका, ऐश करा. पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.